जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। शिंदखेडा पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असलेल्या विस्ताराधिकाऱ्यास ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी केली म्हणून महिला ग्रामसेवकाकडून पंचायत समिती कार्यालयातच चोप देत तोंडाला काळे फासून शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील पंचायत समिती कार्यालयात ग्रामपंचायत विभागात विस्ताराधिकारी म्हणून कार्यरत असलेले एस.के. सावकारे यांनी ग्रामसेविका पदावर असलेल्या महिलेचा विनाभंग करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली म्हणून सदर ग्रामसेवक असलेल्या महिलेने थेट पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य शहाणाभाऊ सोनवणे व त्यांच्या सहकारी गिरीश देसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी जाऊन अश्लील वागणूक व दुर्व्यवहार करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यास जाब विचारत त्यास काळे फासून चांगला चोप देऊन त्यावर शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे। तर या घटनेने शिंदखेडा पंचायत समितीच्या आवारात व धुळे जिल्ह्यात या घटनेने एकच खळबळ उडाली होती। शिंदखेडा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सावकारे साहेब हे मला 2030 पासून त्रास देत होते। ते मी यापूर्वी पण सगळ्यांना सांगितलेलं होतं, कोणी दखल घेतली नाही व वर्षीला ते प्रशासक म्हणून होते आहेत। आताही मी तिथं ग्रामसेवक आहे वर्षीला। तर साहेबांनी मला चेकवर सह्या घेण्यासाठी मला स्वतः वैयक्तिक बोलवलं आणि या महिलेच्या घरी जाऊया म्हणे आपण, असं त्यांनी सांगितलं। पण आज परत त्यांनी तसंच केलं, पुन्हा साहेबांनी आज असं झालंय की आज महिला सुरक्षित अजूनही नाही आपल्या ह्या काळात। नोकरी करणं खूप कठीण झालंय महिलांचं। जर असे जर अधिकारी असेल तर महिला कसे काय नोकरी करणार। या माणसाचं, सावकारे साहेबांचं याच्या पूर्वीही बरेच महिलांनाही त्रास दिलेले। आज त्यांनी काही केलं नाही, पण मी हा पाऊल उचलला आहे। माझ्या संरक्षणासाठीच मी हा पाऊल उचललेला आहे, कारण की मी एकटी महिला असते, कर्मचारी ड्युटीला येते। आम्ही ड्युटी शासनात आम्ही जॉबला असतो, तर लोकांची नीती असं नको पाहिजे। आज पंचायत समिती शिंदखेडा या ठिकाणी ग्राम विस्तार अधिकारी एस.के. सावकारे हे गेल्या अनेक वर्षापासून वैशाली निकुंबे मॅडम यांना ते शरीर सुखाची मागणी आणि अनेक फायलींमध्ये त्रास द्यायचं काम करत होते।
मॅडम वर्षी आणि सुखवदला ग्रामसेवक असल्यामुळे आणि ते विस्तार अधिकारी असल्यामुळे तुम्हाला सस्पेंड करून टाकेल। आणि या बाबतीत मी मागे 1 वर्षापूर्वी त्यांना समजून दिलं होतं की महिलांना छेडछाडी करू नये, महिलांचं नाव घेऊ नये, तुम्हाला एकदा समज देतो। परंतु त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि परत मॅडमांचं ते नाव घ्यायला लागले आणि मॅडमांना मला 4 व्हीलर घेऊन देईल, मग तुम्ही अमुक अमुक महिलाच्या घरी या, असं ते त्यांचं पुन्हा चालू होतं। मॅडम शेवटी आज माझ्याकडे आल्या आणि मला सांगितलं की दादा तुम्ही जर मला आज सहकार्य नाही केलं, हा व्यक्ती मला प्रचंड त्रास देतोय, संघटनेच्या अध्यक्षांना पण सांगितलं गेलं, सगळ्यांना सांगितलं गेलं, पण ती व्यक्ती काय ऐकत नाही आणि शरीर सुखाची माझ्याकडे मागणी करते। आज तुम्ही मला मदत नाही केली तर माझं जीवन मला संपवणं हा एकच पर्याय आहे। म्हणून मग मॅडमांबरोबर मी गेलो त्याला समजवण्यासाठी, परंतु त्याची जी दांडगाईशाही होती ती तशीच होती। मग त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी मॅडमांनी थोडंसं त्याला काळं फासलं आणि त्याचा निषेध केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आज या ठिकाणी आम्ही मॅडमांच्या सोबत फिर्याद दाखल करायला पोलीस स्टेशनला आलेलो आहेत आणि BDO साहेबांकडे पण तक्रार अर्ज दाखल केला आहे। तसं धराल की BDO साहेबांनीच शासकीय फिर्याद एक महिलाची छेडछाडी केल्याबद्दल आणि शरीर सुखाची मागणी केल्याबद्दल करायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते पुढाकार घेतला नाही। आम्ही मॅडमांना घेऊन इथं आलो। आज महाराष्ट्र सरकार अजून एवढं मोठं बहुमत महायुतीला आलेलं आहे, लाडक्या बहिणी, पण माझ्या या लाडक्या बहिणीची सुरक्षा हे सरकार आता पुढे पुरवेल का, या सरकारकडनं अपेक्षा करतो की अशा घटना घडणार नाही आणि असे जे कोणीही असेल महिलेची छेडछाडी करणारा आणि महिलेला त्रास देणारा त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आम्ही आंदोलन करणार।